आजकालच्या बदलत्या जगात कोणावरती काय वेळ येईल आपण सांगू शकत नाही. त्यामुळं टर्म इन्शुरन्स ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. टर्म इन्शुरन्समध्ये तुम्ही खूप कमीत कमी प्रीमियम भरता आणि त्यामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त कव्हर मिळतं. टर्म इन्शुरन्स ही लाईफ इन्शुरन्सची एक पॉलिसी आहे. यामध्ये ज्या व्यक्तीनं इन्शुरन्स काढलाय त्या व्यक्तीच्या मरणानंतर त्याच्या फॅमिलीला आर्थिक मदत मिळते इन्शुरन्स पॉलिसीच्या कंपनीकडून. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण समजून घेऊया की टर्म इन्शुरन्स म्हणजे काय आणि त्याचं काय महत्त्व आहे. नमस्कार मंडळी, मी गणेश आणि तुमचं स्वागत आहे क्युरियसली बाय गणेश या यूट्यूब चॅनलवरती. तर या चॅनलवरती आपण दर शनिवारी आणि दर बुधवारी नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येत असतो. तर ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला प्रेस करायला विसरू नका. सबस्क्राईब करणं तुमच्यासाठी फ्री आहे, पण मला याच्यावरून खूप मोटिवेशन मिळतं असे नवीन नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी. तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर टर्म इन्शुरन्स ही एक लाईफ इन्शुरन्सची पॉलिसी आहे. यामध्ये जो व्यक्ती इन्शुरन्स घेतो त्या व्यक्तीच्या मरणानंतर जे पण फॅमिलीमधले मेंबर असतील किंवा जे पण नॉमिनी असेल त्याला विमा कंपनी एक अमाऊंट देते जी इन्शुरन्समध्ये ठरलेली असते, ज्यामुळं त्या व्यक्तीच्या मरणानंतर सुद्धा फॅमिलीला एक आर्थिक सपोर्ट मिळतो. टर्म इन्शुरन्स घेताना आपण ठरवतो की किती वर्षांपर्यंत हा विमा आपल्याला पाहिजे आणि त्यासोबतच किती पैशांचं कव्हर आपल्याला पाहिजे. तर कव्हर म्हणजे ही एक रक्कम असते जी त्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याच्या फॅमिलीला मिळते किंवा त्याच्या नॉमिनीला मिळते. मार्केटमध्ये बरेचसे इन्शुरन्स अवेलेबल आहेत, पण टर्म इन्शुरन्स हा असा इन्शुरन्स आहे ज्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट म्हणून आपण बघू शकत नाही. तर हा फक्त आपल्या फॅमिलीच्या सुरक्षेसाठी आपण यूज केला पाहिजे. यामधून आपण कोणतीही गुंतवणूक किंवा रिटर्नची अपेक्षा नाही ठेवायला पाहिजे, कारण की मार्केटमध्ये वेगवेगळ्या टाईपचे इन्शुरन्स अवेलेबल आहेत, जसं की युलिप असेल किंवा एन्डाउनमेंट असेल. ह्यामध्ये काय असतं की तुम्ही एका सर्टन वयापर्यंत इन्शुरन्सला पैसे पे करत राहणार. त्यानंतर तुम्हाला जर का त्या वयापर्यंत काही झालं नाही तर ते पैसे तुम्हाला माघारी मिळतात. पण याच्यामध्ये प्रॉब्लेम काय की तुम्ही जास्त पैसे पे करता कमी कव्हरसाठी, पण त्यामुळं तुम्हाला इन्व्हेस्टमेंट पण चांगली होत नाही आणि त्यातून तुम्हाला कव्हरही जास्त मिळत नाही. तर ह्या गोष्टींपासून लांब राहून फक्त तुम्ही प्युअर टर्म इन्शुरन्स आहे तोच घ्यायला पाहिजे. इन्शुरन्स घेतलेल्या व्यक्तीचा जर का मृत्यू झाला तर जे कव्हर अमाऊंट असते त्यावरती नॉमिनीला किंवा फॅमिली मेंबरला कोणताही टॅक्स पे करायला लागत नाही. जे पण कव्हर अमाऊंट असेल ते ॲज इट इज सगळे अमाऊंट नॉमिनीला मिळून जाते. टर्म इन्शुरन्स हा सगळ्यात स्वस्त आणि सगळ्यात जास्त कव्हर देणारा इन्शुरन्सचा प्रोडक्ट आहे. आता आपण एक्झाम्पल घेऊन बघूया. जर का एखादा 30 वर्षाचा व्यक्ती असेल जो स्मोकिंग ड्रिंकिंग करत नाही आणि त्याला कोणतेही हेल्थ इश्यू नाही आहेत, तर त्या व्यक्तीला 900 ते 1000 रुपयाचा दर महिन्याला प्रीमियम भरून 1 कोटी रुपयेपर्यंतचं कव्हर मिळू शकतं. टर्म इन्शुरन्स आपण जेवढ्या कमी वयामध्ये घेईल त्याचा जास्त फायदा आहे, कारण की कमी वयामध्ये आपल्याला कोणतेही हेल्थ इश्यू नसतात. त्यासोबतच आपल्याला कमी हेल्थ इश्यू असल्यामुळं जे प्रीमियमची अमाऊंट असते तीही खूप कमी असते. त्यासोबतच जर का तुम्ही 30 वर्षाचे आहे आणि तुम्ही पुढच्या 30 वर्षांसाठी टर्म इन्शुरन्स घेतला म्हणजे 60व्या वर्षापर्यंत, तर जर का तुम्ही 800 ते 900 रुपये आत्ता भरताय दर महिन्याला, तर तुमच्या पूर्ण आयुष्यभरासाठी म्हणजे पुढच्या 30 वर्षांसाठी तेवढेच पैसे भरावे लागणार आहेत, ते वाढत नाहीत. ही खूप चांगली गोष्ट आहे. तर टर्म इन्शुरन्सचा प्रीमियम जो आहे ह्या 2 गोष्टींवरती ठरतो. पहिलं आहे तुमची हेल्थ कशी आहे, कारण की जेव्हा पण तुम्ही इन्शुरन्स घेता तेव्हा तुमचं फुल बॉडी चेकअप होतं, ज्याच्यावरून इन्शुरन्सच्या कंपनीला कळतं की तुमची हेल्थ चांगली आहे की नाही. दुसरी गोष्ट तुमचं इन्कम किती आहे, कारण की इन्कमवरूनच तुम्ही कितीपर्यंतचं कव्हर घेऊ शकता हे डिसाईड होतं. त्यासोबतच जर का तुम्हाला काही मेजर हेल्थ इश्यू असतील तर तुम्हाला इन्शुरन्स मिळत नाही किंवा जरी मिळाला तर खूप जास्त प्रीमियम पे करावा लागतो. त्यामुळं कमीत कमी वयामध्ये हा इन्शुरन्स घेणं खूप महत्त्वाचं असतं. जर काय टर्म इन्शुरन्स टॉपिकबद्दल तुम्हाला कोणतेही डाऊट असतील तर मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारा, मी त्याचा आन्सर नक्की देईन. त्यासोबतच जर का हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जे पण तुमचे मित्र आहेत ज्यांनी अजून टर्म इन्शुरन्स घेतला नाही त्यांच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करा आणि बेल आयकन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून दर शनिवारी आणि बुधवारी जेव्हा नवीन व्हिडिओ येईल तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन येईल. सो थँक्यू फॉर वॉचिंग. स्टे क्युरियस. बाय बाय.